तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आपल्या शेततळ्यावरती चेक करण्यासाठी, की काल जो पाऊस झाला, त्या पावसाने जवळ-जवळ आपलं शेततळं किती रिकामं आहे किंवा याच्यामध्ये किती पाणी बसू शकतं किंवा ओव्हरफ्लो व्हायला अजून किती वेळ लागेल किंवा साधारणतः किती पावसाची गरज आहे. तर हे चेक करण्यासाठी आपण आलो होतो शेततळ्यावरती. बघू शकता तुम्ही अजून 1 फूट जे आपल्या शेतामध्ये जे पाणी रिकामं आहे आणि एकंदरीत जे अजून 3 दिवस पाऊस सांगितलेला आहे साधारणतः म्हणजे कालचा 1 दिवस आणि आजचे 3 दिवस असे 4 दिवस जे पाऊस सांगितलेला आहे. तर 1 दिवस झालेला अजून 3 दिवसामध्ये जे पावसाचं पाणी म्हणजे काल जेवढा पाऊस झाला, तेवढाच जर पाऊस झाला समजा एकंदरीत, तर आपल्या शेततळ्याला काही फरक नाही पडणार असं नियोजन आपलं वाटतंय आपल्याला एकंदरीत साधारण अंदाजे. आणि समोर बघू शकता तुम्ही आपलं फार्म जे किती असं मस्त पद्धतीने दिसतंय. सध्या शेतामध्ये जे फक्त टरबूज राहिलेलं आहे. किती मस्त पद्धतीनं अशी टरबूजाची सेटिंग झालेली आहे आणि टरबूज जी आपल्या अजून थोडी लहान आहे, म्हणजे पूर्णपणे झालेली नाही ते. माल अजून थोडा कवळा आहे आपला, बघू शकता तुम्ही. एकंदरीत 8 दिवसांनी जे आपला माल निघायला येणार आहे. तर सध्या तर मार्केटमध्ये आमच्याकडे जे ₹8 ते ₹7 भाव असे चालू आहे. भाव थोडे कमी जास्त होत आहे. ₹1 किंवा अर्ध्या पैसे 50 पैशांनी. असं विचारलं मी व्यापाऱ्याला भरपूर स्वरात, तर ते म्हणतात अजून 8 दिवसामध्ये कमीत कमी ₹15 ते ₹12 पर्यंत भाव येऊ शकतो. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. नवीन असेल तर फॉलो करा. जुने असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. धन्यवाद.